प्रेज द लॉर्ड. मी पास्टर विश्वास त्रिभुवन. मी तुमच्यासाठी एक वचन वाचू इच्छित आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल प्रियांनो की पृथ्वीवर तुमची उन्नती व्हावा आणि पृथ्वीवर तुम्हाला यश भेटावा, परमेश्वर तुम्हाला पृथ्वीचे वतन देवा, तर हे वचन तुमच्यासाठी आहे आणि प्रत्येकासाठी आहे. म्हणून प्रियांनो, जर तुम्हाला वाटत असेल पृथ्वीवर तुम्ही आशीर्वादित व्हावा, शास्त्र आम्हाला सांगतं अनुवादाचे पुस्तक 28 अध्याय वचन 1 मधून, जर तू माझी वाणी काळजीपूर्वक लक्षपूर्वक ऐकशील तर मी तुला पृथ्वीवर आशीर्वादित कर. तर ही परमेश्वराची वाणी आहे, ही परमेश्वराचं वचन आहे. जर तुम्हाला वाटत असेल खरोखर पृथ्वीचं जे वतन आहे तुम्हाला भेटावा आणि पृथ्वीवर तुम्ही आशीर्वादित व्हावा, तर या ठिकाणी ते वचनाकडे तुम्ही लक्ष द्या. स्तोत्र संहिता 37 अध्याय वचन 34 मध्ये, परमेश्वराची प्रतीक्षा कर व त्याच्या मार्गाने अवलंबन कर, म्हणजे तो तुझी उन्नती करून तुला पृथ्वीचे वतन देईल. या ठिकाणी प्रियांनो, दोन गोष्टी आम्हाला पाहायला भेटतात की परमेश्वराची प्रतीक्षा करणं आणि दुसरी गोष्ट त्याच्या मार्गावर चालणं. ह्या दोन गोष्टीमध्ये पृथ्वीचे आशीर्वाद आहे, पृथ्वीचे वतन आहे. लक्षात घ्या प्रियांनो, परमेश्वर तुम्हाला मला ह्या पृथ्वीवर आशीर्वादित करू इच्छित आहे. जर तुम्ही पृथ्वीच्या आशीर्वादापासून वंचित असाल, तुम्हाला जर पृथ्वीचे आशीर्वाद अजूनपर्यंत तुमच्या जीवनात पाहायला भेटत नसेल, तर ह्या दोन गोष्टीकडे लक्ष द्या आणि आशीर्वादित व्हा. पहिली गोष्ट की आम्ही परमेश्वराच्या मार्गावर उभं राहायला पाहिजे, चाललं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की आम्ही परमेश्वराची प्रतीक्षा केली पाहिजे. आम्ही परमेश्वराचे वाट पाहिली पाहिजे का कधी मला आशीर्वादित करील. आम्ही प्रार्थना केली पाहिजे आणि परमेश्वराची प्रतीक्षा केली पाहिजे. प्रियांनो, लक्षात ठेवा की ह्या दोन गोष्टीमध्ये पृथ्वीचे आशीर्वाद दडलेले आहे, पृथ्वीचे आशीर्वाद लपलेले आहे. पहिली गोष्ट की आम्ही परमेश्वराची प्रतीक्षा करावं आणि दुसरी गोष्ट की परमेश्वराच्या मार्गाला चालावं. म्हणून प्रियांनो, जो कोणी परमेश्वराची प्रतीक्षा करतो आणि परमेश्वराच्या मार्गाने चालतो, तो पृथ्वीचा आशीर्वाद भोगील, पृथ्वीचे वतन त्याला प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. म्हणून हे वचन ज्याला भेटलेलं आहे, जो हा व्हिडिओ बघत आहे, मी त्यांच्यासाठी निश्चितच प्रार्थना करेल की परमेश्वर या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वादित करेल. आमेन.